शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. बोलला तो तिथे मंत्र नाही, बोलला तो तिथे मंत्र नाही, लाविले औषधाला न काही, लाविले औषधाला न काही. दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, दिव्य स्पर्शास व्याधी भ्याला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. फिलिप्पिकरास पत्र याचा 4था अध्याय 6 ते 9 ही वचने. फिलिप्पिकरास पत्र याचा 4था अध्याय 6 ते 9 ही वचने. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. बंधूंनो, शेवटी इतकेच सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले पाहिले, ते आचरित राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्त प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पुन्हा एक वार देवाचं वचन फिलिप्पिकरांना लिहिलेलं संत पावलाने तुरुंगातून हे पत्र आज आम्ही पाहत आहोत. यामधून देवाच्या गौरवासाठी आम्ही 4थ्या अध्यायातून 6 ते 9 ही वचने पाहणार आहोत. संत पाऊल फिलिप्पीतल्या मंडळीला सुंदर रीतीने बोध करतो, कशाविषयी ही चिंताक्रांत होऊ नका. हो प्रियांनो, संत पाऊल तुरुंगात असताना हे पत्र लिहित आहे आणि फिलिप्पीतल्या मंडळीने केलेली आर्थिक मदत, त्यांचा विश्वास, प्रीती जी दाखवली त्यानुसार तो ह्या मंडळीला बोध करतो की तुम्ही चिंताक्रांत कोणत्याही गोष्टीसाठी राहू नका, तर आपली सर्व मागणी ख्रिस्त प्रभूला तुम्ही आभार प्रदर्शनासह कळवा. खरोखर माझे प्रियांनो, आमचा प्रभू परमेश्वर किती महान आहे, खूप महान आहे. तो परमेश्वर विश्वासणाऱ्यांना निश्चितरित्या त्याची प्रचिती देतो, तो किती चांगला आहे. आणि फिलिप्पी ह्या मंडळीने तो अनुभव घेतलेला आहे. ह्या ठिकाणी संत पाऊल शिकवतो आहे, बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. खरोखर माझे प्रियांनो, किती सुंदर आहे संत पाऊल शिकवतो. आम्ही कोणत्या गोष्टीबद्दल चिंता करावी नाही, आम्ही चिंता करू नये, तर आम्ही देवापाने दिलेले त्याच्या वचनामध्ये आम्हाला जे सुंदर रीतीचे नीतीचे आचरण आहेत, विश्वासाचे आचरण आहेत, ते आत्मिक फळ आहेत,
त्या आम्ही आठवण ठेवावी आणि आम्ही त्याचं मनन करावं व आचरणामध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आहे. कारण प्रभूचं वचन या ठिकाणी संत पौलाच्या द्वारे फिलिप्पे ह्या मंडळीला मार्गदर्शन करत आहे. माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत व माझे जे ऐकलेत, पाहिलेत, जे आचरत राहा. खरोखर ते आचरण करत राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. प्रभू जर आम्हा बरोबर राहायला पाहिजे आहे असाच तो येईपर्यंत, या भूतलावरती येईपर्यंत, तर प्रियांनो, आम्ही जे शिकलेलो आहोत देवबापाच्या दासांकडून, देवबापाच्या सेवकांकडून, आम्ही पण ते आचरणात आणत राहायला पाहिजे आहे. जर आचरणामध्ये आणत नाही तर त्याला ढोंगी म्हणतात आणि प्रभूच्या राज्यामध्ये ढोंगी लोक हे प्रवेश करू शकणार नाही. देवबाप आपणा सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करू. धन्यवाद देवा. प्रभू, आम्ही ती स्तुती करतो आजच्या दिवसात. तो आम्हाला किती सुंदर रीतीने बोध केला की आम्ही सुंदर रीतीने देवा तू दिलेल्या सर्व आम्हाला न्यायनीतीचं आचरण आम्ही करावं, तुझ्या वचनाचं आचरण करावं. आणि देवाप्पा, त्याप्रमाणे आचरण करत असताना खरोखर देवा तू आम्हाला किती आशीर्वाद देतो, भरपूर आशीर्वाद देतो. देवाप्पा, मी प्रार्थना करतो देवाप्पा की देवा प्रत्येक आजारी व्यक्तीला आजच्या या उन्हामध्ये, या सर्व कठीण दिवसामध्ये, गरमीमध्ये कृपा द्या प्रभू, आरोग्य दे, शांतीने, समाधानाने भर आणि प्रभू तुझं गौरव करून घे. देवप्पा, मी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे की देवप्पा जे प्रियप्पा कामाला जात आहेत, ज्यांना काम नाहीयेत, होय बाप्पा, त्या सर्वांच्या मिळकतीमध्ये बरकत मिळो. ज्यांना काम नाही त्यांना काम मिळो असं घडून आण देवप्पा. प्रभूशी मी प्रार्थना करतो, सुवार्थ प्रसार आधी करण्यास बाकी आहे, अनेक लोक ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. देवप्पा, अशा लोकांपर्यंत तुझं वचन पोहोचलं जावं आणि प्रभू तुझं गौरव हो असं घडून आण देवप्पा. आजच्या दिवसात देवप्पा ज्या ज्या लोकांनी तुझ्या वचनासाठी वेळ दिला, तुझं वचन ऐकलं, त्या सर्वांना शांतीने, समाधानाने भर आणि देवा तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो देवप्पा, तुमची प्रार्थना ऐकली. प्रार्थना विनंती येशू प्रभू तुझ्या नावात केली म्हणून तर देवप्पा, आमेन. जे घडे तेन कोणानी वेदी, जे घडे तेन कोणानी वेदी, ख्रिस्त बोले टळाया प्रसिद्धी, ख्रिस्त बोले टळाया प्रसिद्धी. सत्य केव्हा तरी ये मुखाला, सत्य केव्हा तरी ये मुखाला. त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. स्पर्श त्याने मला मात्र केला, स्पर्श त्याने मला मात्र केला. त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला, त्याच वेळी महारोग गेला. जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्यांप्रमाणे चमकतील. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.